3. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आई हिंगळ्या देवीचा जागरण गोंधळाचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. तर आपल्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर हिंगळ्या देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही नंतर गेलेलो डीजे वेब्स सोबत ओंकार वैती यांच्याकडे काशीपुराधीश्वरी या अन्नपूर्णा देवीच्या थोडं आपण माहिती ओंकार दादांकडून घेतली आहे. ओंकार दादांच्या घरी आपण शूट घेतला. तर दादाच्या घरी खूप पाहुणे होते, सो आपण तेव्हा काही जास्त शूट नाही केली आणि आम्हाला देखील लेट झालं आणि त्यात मेन तर मी फोनच विसरलो. तर अक्षय दादांनी आपल्याला वर्सोवरून फोन आणून दिला ठाणे स्टेशनला. सो सर्वात पहिला अक्षय दादांचे आभार, ओंकार दादांचे आभार. आणि आता ओंकार दादा आपल्याला या देवीबद्दल माहिती सांगतील आणि तसेच जागरण व देवीच्या सोहळ्याबद्दल ओंकार दादा आपल्याला माहिती देतील. तर ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. जय काशीपुराधीश्वरी, अन्नपूर्णा माते की जय. आज आपण अन्नपूर्णाबद्दल थोडी माहिती देणार आहोत. अन्नपूर्णा उत्सव. अन्नपूर्णा ही सर्वांना माहिती आहे की अन्नपूर्णा ही अन्न देवता आहे, पण या देवीची पण उपासना आहे का हे कोणाला माहित नाहीये. तर याबद्दल मी तुम्हाला उपासना सांगणार आहे. अन्नपूर्णा ही सर्वव्यापी, सर्वसाक्षिणी आणि सर्वसिद्धी देवी आहे. ही देवी जगाचं पालन करते. या देवीकडे साक्षात महादेवाने सुद्धा भिक्षा मागितलेली आहे पात्र घेऊन. तर ह्या देवीची उपासना सुद्धा केली जाते आषाढ महिन्यामध्ये, उर्फ आषाढ महिन्यामध्ये. आषाढ महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी देवीची स्थापना होते. वेगवेगळ्या पद्धतीने सगळी पूजा करतात. आता आपल्या इकडच्या उत्तर भारतीयमध्ये आपण हा साजरा आषाढ महिन्यामध्ये करतो. तसंच पूर्व भारतीय लोक हा सण मार्गशीर्ष मध्ये केला जातो. जेव्हा मार्गशीर्ष पौर्णिमा असते, दत्त जयंती असते, तेव्हा अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते. त्याच जयंतीच्या दिवशी तेव्हा हा 21 दिवसाचा उपवास करतात. आता आपले परंपरेनुसार आपण अमावस्या ते अमावस्या आपली पूजा विधी असते, पण त्यांच्या इथे पौर्णिमांचे उत्सव असतो. तेव्हा ते कार्तिक पौर्णिमेपासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेचा उपवास असतात. जसे आपल्या इथे ज्येष्ठ अमावस्या नंतर लगेच जो आषाढ मास लागतो, त्या आषाढ मासच्या पहिल्या शुक्रवारी देवीची स्थापना केली जाते. पहिल्या दिवसापासून ते 21 दिवस पर्यंत देवीची उपासना असते. पहिल्या दिवशीची घटस्थापना होते. तसंच 14व्या दिवशी देवीचा नवखंड असतो. आता नवखंड म्हणजे काय? हा देवीचा 14वा दिवस. 14 दिवस म्हणजे 14 भुवनाची स्वामिनी, 14 भुवनाची राणी, तिचा जागृत स्थान केलं जातं. आता बरेच ठिकाणी तिथे नवखंड केलं जातं. नवखंड म्हणजे काय? 9 जडीबुटी आणून तिची पूजा केली जाते. जसं दुर्वा, निंबाचा पाळा, शेमी, असे 9 प्रकारचे धान्य, 9 प्रकारचे विभूती आणून तिथे पूजा केली जाते आणि ते वाटले जातात. मग येतो 17वा दिवस. 17वा दिवस हा दिवस भिक्षापात्राचा दिवस असतो. आता काही जण 3 सोमवार भिक्षा मागली जाते, काही जण 1 सोमवार मागतो. मग तो सोमवार कोणता? तो 17वा दिवसा सोमवार, तो शेवटचा सोमवार, तो महादेवांचा. का भिक्षा मागतात? कारण महादेवाने साक्षात एवढी भिक्षा मागितली आहे. काशीमध्ये जेव्हा हाकाल पडला होता, तेव्हा महादेवाने साक्षात तिचं नामस्मरण करून, तिला उपासना करून तिला तिथे बोलवलं आणि जगाचं पालन करण्यासाठी तिला तिथे उपस्थित केलं. अन्नपूर्णा फक्त देवारात आपण मानतो, पण तिचं अस्तित्व एवढं मोठं आहे की कोणाला माहीतच नाही. ती शांत आहे, पण तेवढीच सगळ्यांचं पोट भरण्याचं काम करते. पालनहार आहे. साक्षात महादेवांनी, विष्णूंनी, ब्रह्मदेवांनी अनुसयाच्या रूपात तिच्याकडून तिचं पोट पालन करून घेतलं आहे. तिला अनुसयाचं स्वरूप पण मानलं जाते. 17व्या दिवशी देवीची भिक्षा घेतली जाते. मग भिक्षा काय करतात? झोळी बनवून 5 घरी, 11 घरी, जेवढं अवेलेबल तेवढं ते भिक्षा घेतली जाते. त्या भिक्षाच्या तांदळाने ज्या दिवशी उद्यापन असतो, 21वा दिवस, जो महाभंडाराचा दिवस असतो, जसं की आपापल्या ऐपतीप्रमाणे करतात. कोणी 5 सवासण्या घालतात, कोणी 5 मुली घालतात, कोणी गावाकडून घालतात. जसं याप्रमाणे करतात. पण जे तांदूळची भिक्षा मागितली असते, त्या तांदळाने ती खीर केली जाते आणि तो खीर मुखात 5 जणांच्या किंवा 5 जणांच्या मुखात तो खीर गेली पाहिजे असते, तर त्या उपवासाला महत्व असतो. आता हा उपवास कसा करतात? हा उपवासाचा धागा असतो. हा धागा बनवला जातो. अन्नपूर्णा बसायच्या शुक्रवारी देवीची स्थापना होते.
त्याच रात्री शुक्रवारच्या रात्री मध्यरात्री तो धागा बनवला जातो. धागा बनवला असताना कुठलाही बाईचा बांगडीचा आवाज, कुठलाही झांजरांचा कसलाही आवाज नव्हता, शांततेच्या स्वरूपात तो धागा बनवला जातो 20 गाठ्यांचा. आणि 21वी गाठ जेव्हा आपण देवपूजेला बसतो तेव्हा ती 21वी गाठ मारली जाते आणि तिची उपासना चालू केली जाते. तो 21वी दिवस दोरा तो गळ्यात घातला जातो आणि तिची उपासना केली जाते. त्या धाग्यात एवढं महत्व आहे. त्या एकदा तो धागा ग्रहण केल्यानंतर कुठेही शिवाशिव केली जात नाही. कोणाच्या घरचं खात नाही, कोणाच्या दारचं पित नाही, सुखाच्या घरी पण जात नाही, दुःखाच्या घरी पण जात नाही. कारण आपलं स्तंभन फक्त आणि फक्त आदिशक्ती पराशक्ती अन्नपूर्णेश्वर आपल्या ध्यानामध्ये असते. सो सगळ्यांनी आवर्जून घरी पाया पडायला या. 21 दिवस देवीचा सोहळा चालू आहे. आजचा 5वा दिवस आहे. 18 जुलैपर्यंत देवीची स्वारी चालू असणार आहे. 17 जुलैला देवीचा भंडारा आहे आणि 28 दिवशी देवीचा विसर्जन आहे. तो सगळ्यांना, माझे फॉलोअर्सना सगळ्यांना, माझे काशीपुराधीश्वर पेज आहे तो प्लीज फॉलो करा. जय काशीपुराधीश्वरी.